आजकाल लोक स्वतःचा पण विचार करत नाहीत, कशी पण गाडी चालवतात. अरे कमीत कमी ना स्वतःचा नाही तर समोरच्याचा तरी विचार करा रे. आता बघा हा एक जण इथं आता समोर टू व्हीलरवरती, अरे कित्येक वेळ वाचवणार आहे रे तुम्ही. एक सिग्नल जर तुम्ही थांबू शकत नाहीये तर कसं व्हायचं तुमचं सांगा बरं. कसं करणार बरं. आता इथं बघा, आपण इथं टेम्पोवाल्यानं तोडला आणि यानं पण तोडला, टू व्हीलरवाल्यानं पण. या व्हिडिओत काय झालं माहितीये का, मी राईट टर्न घेणार होतो आणि नेमकं राईट टर्नच्या तिथं एकदम कॉर्नरलाच एक टू व्हीलरवाला येऊन थांबला. तर तो दिसलच आपल्याला समोर बघा, तो का हे हा स्कूटरवाला. सरळ सरळ रस्ता आहे, दाखवत असते तुम्हाला. तो बरोबर या रस्त्याला पुढे येऊन मिळतो आणि एकदम मोकळा असतो. अरे राजा तो स्कूटीवाला होता रे, स्कूटीवाला होता. तू लांबून चालव रे राजा. तर इथं झालं तर काय माहितीये का, आता बघा आपण तो त्याचा प्रॉब्लेम त्याचं कसं झालं माहितीये का, त्याला पण पलीकडल्या साईडला थोडस आपण त्याला वाचवण्याच्या नादात बघा. तर इथं जर समजा लागली असती गाडीला गाडी, तर काय कोणाचं काय, आमच्या दोघांचे भांडणं झाले असते, तो निघून गेला असता. गेला का नाही तो निघून, आणि आम्हाला दोघांचं नुकसान झालं असतं का नाही याच्यामध्ये. असं कधीच करू नका रे, सिग्नल तोडत जाऊ नका. सिग्नल तोडल्यानं काही तुम्ही जास्त दूर नाही जाऊ शकत. या सिग्नलवर एक 12-13-15 सेकंदांचं सिग्नल आहे फक्त, हा जास्त पण नाही आहे. आणि थांबायला लागतं आपल्याला 1.5 मिनिटाच्या आसपास, म्हणजे एक 90 सेकंद. तर अशा सिच्युएशनमध्ये असताना सध्या समोरचे जर लोक ऐकत नसतील, सिग्नल तोडत असतील हे, तर इथं ॲक्सिडेंट मोठा होण्याचे चान्स असतं. कसं थोड्या याच्यामध्ये टाईममध्ये आपल्याला गाडी काढून घ्यायची असते, तर आपली स्पीड जास्त असते. आता ह्या रिक्षावाला बघितला ना कसा गेला, एकदम चुकीचं. आता त्याच्यानंतर बघा, आता पाठीमागून येताना आता त्याचं एक झालं तिथं आपल्या गाडीसोबत, पण दुसरा आता तो पण रॉंग साईडने आला. तो बघा किती स्पीडनं आला रॉंग साईडने. एवढा स्पीडनं आल्याच्या नंतर अगर डॅश लागला तर रिक्षा तर ऑटोमॅटिक पलटी होईल आणि तिथं